राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 731 नंतर पंचायत समित्यांच्या 1462 जागांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यासाठी एकूण 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांसाठी आणि एकूण 125 पंचायत समित्यांसाठी हे मतदान पार पडतंय। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधल्या शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला होता। राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रभावाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। तर ही 4 दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। कणकवली, सिंधुदुर्ग, रायगड आणि बारामतीतील काटेवाडी इथे देखील मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। पवार कुटुंबियांनी मतदान केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।